UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हाती, मविया की महायुती, आज फैसला। थोड्याच वेळात निकालाचा पहिला कल हाती येणार। महायुती की मविया, कोणाचा होणार मुख्यमंत्री, राज्यातील जनतेचा कौल कुणाच्या बाजूने, आज महाराष्ट्राचा महानिकाल। कोपरी पाचपखाडीमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे गटाच्या केदार दिघेंमध्ये लढत, तर नागपूर दक्षिण पश्चिम मध्ये फडणवीसांविरोधात काँग्रेसच्या प्रफुल्ल गुर्देंमध्ये सामना। बारामतीत काका पुतण्यात लढत, अजित पवारांविरोधात शरद पवार गटाच्या युगेंद्र पवारांमध्ये सामना। बारामतीच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। मुंबईच्या वरळीत तिहेरी लढत, ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, शिंदे गटाचे मिलिंद देवरा आणि मनसेच्या संदीप देशपांडेंमध्ये सामना। मुंबईच्या माहीममध्येही तिरंगी सामना, मनसेचे अमित ठाकरे, शिंदे गटाचे सदा सरवणकर आणि ठाकरे गटाच्या महेश सावंत यांच्यातील लढतीत कोण विजयी होणार, याकडे सर्वांचं लक्ष। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कडक पहारा द्या, मतमोजणी पूर्ण होईपर्यंत केंद्रातच रहा, विजयाचं प्रमाणपत्र घेतल्याशिवाय केंद्राबाहेर पडू नका, वरिष्ठांकडून मविया नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना सूचना। मवियाच्या 157 जागा निवडून येणार, ऑनलाईन बैठक घेत शरद पवारांकडून सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त। सत्ता आल्यानंतर 12 तासात मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करू, काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा, मात्र मविया नेते एकत्रित बसून निर्णय घेणार, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। मवियात ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला ठरलेला नाही, राऊतांची प्रतिक्रिया, तर राऊत हायकमांड त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही, मुख्यमंत्री पदाबाबत राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोलेंचा खोचक टोला। महायुतीत मुख्यमंत्री पदाबाबत भाजप नेतृत्व ठरवेल, मोदी शहा आपल्या हिताचे निर्णय घेतील असा शिंदे अजित पवारांना विश्वास, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। निकालाआधीच महायुतीचा प्लॅन बी तयार, बहुमतापासून महायुती दूर राहिल्यास लहान घटक पक्षांची मूठ बांधणार, छोट्या घटक पक्षांशी महायुतीच्या नेत्यांची बोलणी सुरू, सूत्रांची माहिती। निकालाच्या काही तास आधी राजकीय हालचालींना वेग, महायुती आणि मवियाकडून प्रहारशी संपर्क, निकाल पाहून बच्चू कडू भूमिका ठरवणार। निकालानंतर मवियाच्या नवनिर्वाचित आमदारांचा मुक्काम सांताक्रूज मधल्या हयात हॉटेलमध्ये असणार, ऐनवेळी दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी, तर काँग्रेसकडून विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची सोय। कार्यकर्त्यांना विजयाची खात्री, निकालाआधीच उमेदवारांच्या विजयाचे बॅनर झळकले, बारामती, आंबेगाव, शिरूर, धाराशिव, पुणे, पंढरपुरातील मतदारसंघात बॅनरबाजी। जळगावातील पिंपराळामध्ये अपक्ष उमेदवार आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचा राडा, ठाकरे गटाचे कुलभूषण पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीवरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।